काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत अशी ओळख असलेले दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांच्या पश्चात त्यांचे पुत्र राहुल आणि राजेश पाटील यांनी मात्र आता सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. ते कार्यकर्त्यांसह सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशाची घोषणा करताना राहुल पाटील यांनी आपण महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असलो तरी चंद्रदीप नरके हे विरोधकच राहतील असं स्पष्ट केलं होतं. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पी.एन. पाटील गट म्हणून लढण्यासह 2029ची विधानसभा निवडणूकसुद्धा लढणार असल्याचं सांगितलं होतं. राहुल पाटील यांच्या या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त करत शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय पाटील आणि अजित पाटील यांनी राहुल पाटील यांची भूमिका महायुतीला अडचणीत आणणारी ठरेल अशी भीती व्यक्त केली आहे. महायुतीमध्ये अद्याप प्रवेश व्हायचा आहे तोवर ते महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांविरोधात ते भूमिका घेत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी त्यांना समज द्यावी अशी मागणीही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी गगनबावडा तालुका प्रमुख तानाजी काटे, पन्हाळा तालुका प्रमुख अरुण पाटील आदी उपस्थित होते.